नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बोरी हायस्कूल बोरी तालुका इंदापूर जिल्हा पुणे. मी श्री आगरकर सर, इयत्ता 10वी गणित भाग 2. आज आपण सराव संच 1.1 सेमी व मराठी माध्यम यांच्यासाठी हा सराव संच आपण पाहणार आहोत. तर पहा, सराव संच 1.1. पहिलं उदाहरण, एका त्रिकोणाचा पाया 9 सेंटीमीटर व उंची 5 सेंटीमीटर आहे. दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 10 आणि उंची 6 आहे, तर त्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढा. हे उदाहरण आपण आता सोडवून पाहणार आहोत. आता एका त्रिकोणाचा पाया 9 आणि उंची 5 दिलेली आहे. समजा पहिला जो त्रिकोण आहे तो त्रिकोणाचा पाया 9 आणि उंची 5 मानू. म्हणजे काय होईल, त्या त्रिकोण आता दोन त्रिकोण दिलते, दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर पाया गुणिले उंची यांच्या गुणोत्तर एवढं असतं. समजा पहिला त्रिकोण ABC व दुसरा त्रिकोण PQR मानू आणि दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर काढायचे. मग क्षेत्रफळ म्हणजे आपण ए लिहितो, एरिया त्रिकोण ABC छेदस्थानी एरिया त्रिकोण PQR. आता हा पहिला त्रिकोण, याचं येईल पाया गुणिले उंची आणि याचं सुद्धा सूत्र येईल पाया गुणिले उंची. आता पहिल्या त्रिकोणाचा पाया आहे 9, उंची आहे 5. दुसरा जो त्रिकोण आहे त्याचा पाया आहे 10 आणि ह्याची उंची आहे 6. आपण भाग लावू. 5 एके 5, 5 दुनी 10, 3 दुनी 6 आणि 3 त्रिक 9. म्हणजे उत्तर वरती किती आलं, 3 गुणिले 1. छेदस्थानी किती आलं, 2 गुणिले 2. म्हणजे 3 एके 3, 2 दुनी 4. म्हणजे या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर किती आलं, 3/4. हे तुमचं उत्तर आहे. हे झालं मराठी माध्यम. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, मी इथे हे उदाहरण सोडून दिलेलं आहे. याच्यामध्ये काही सुद्धा टायपिंग सुद्धा येईल, त्याच्याकडे लक्ष देऊ नका. जे आपण लाल अक्षरामध्ये सोडवलेलं आहे ते तुमचं उत्तर आहे. आता पहिल्या त्रिकोणाचा पाया 9, उंची 5, दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 10 आणि उंची 6 आणि हे आपण आता सोडवलेलं आहे. सेमीसाठी पाहू. प्रॅक्टिस सेट 1.1. बेस ऑफ ट्रायंगल इज 9 अँड हाईट 5. बेस ऑफ अनदर ट्रायंगल इज 10 अँड हाईट इज 6. फाइंड द रेशो ऑफ एरियाज ऑफ दिस ट्रायंगल. तसेच पद्धत आहे. पहा, base of triangle is 9 and height is 5. Suppose first triangle is triangle ABC and another means second triangle. अनदर ट्रायंगल कुठला आहे, PQR. बेस ऑफ ट्रायंगल, आता फर्स्ट ट्रायंगल ABC, सेकंड ट्रायंगल PQR. मग पहिल्याचा बेस किती आहे, 9. पहिल्याची हाईट किती आहे, 5. आणि दुसऱ्या ट्रायंगलचा बेस किती आहे, 5. आणि दुसऱ्या ट्रायंगलची हाईट किती आहे, 6. ओके, पाहू आपण याचा रेशो पाहू. म्हणजे कसं येईल, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR. फॉर्म्युला, याचा फॉर्म्युला असा होईल, बेस इंटू हाईट अपॉन, याचा सुद्धा फॉर्म्युला कसा होईल, बेस इंटू हाईट. मग एरिया ऑफ ट्रायंगल ABC, बेस 9, हाईट 5. सेकंड ट्रायंगल PQR,
बेस 10, हाईट 6. आता हा भाग लावू. 5 1 5 5 2 जा. 5 चा 2 जा 10, 3 चा 2 जा 6 आणि 3 चा 3 जा 9. म्हणजे 3 2 6 3 त्रिक 9. मल्टिप्लिकेशन न्यूमरेटरची अंशाची 3 into 1, डिनोमिनेटरची 2 into 2, 3 into 3, 2 into 2 4. म्हणजे याचा सुद्धा रेशो काय येईल तुमचा 3:4 किंवा 3:4, 3:4. या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो हे उदाहरण आहे. सेकंड सेमीसाठी पाहू. इथं सेमीचं उदाहरण आले. सेमीचं पाहू. इन ट्रायंगल ABC, BC परपेंडिक्युलर AB. आता पहा, हा BC आहे आणि ह्याला 90 डिग्री आहे. म्हणजे हा जो BC असणार आहे ती BC तुमची काय येणार आहे, हाईट येणार आहे. आणि ही BC हाईट AB वर आलेली आहे. म्हणजेच हा काय येणार आहे तुमचा बेस येणार आहे. ओके. AD परपेंडिक्युलर AB. पुन्हा ही AD ला 90 डिग्री आहे. म्हणजे ही काय येणार आहे तुमची हाईट येणार आहे. आणि AD सुद्धा कुठे जाते AB वरच. म्हणजे AB काय झाला बेस. मग तुम्ही जर विचार केला एरिया ऑफ ट्रायंगल ABC वरचा आणि एरिया ऑफ ट्रायंगल ADB या दोघांचा बेस इक्वल आहे. बेस इक्वल आहे म्हणजे याचं उत्तर जे असणार आहे ते कशा स्वरूपात असणार आहे, हाईटच्या. पण BC दिलाय आपल्याला 4. म्हणजे ही जी हाईट आहे ती किती दिलेली आहे 4. आणि इथला AD दिलेला आहे. AD म्हणजे ही हाईट ही किती दिलेली आहे 8. मग आपण आता पाहू हे कसं करायचं. मग काय होईल, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल काय होईल ADB. दोघांचा बेस इक्वल आहे म्हणजे उत्तर जे आहे आन्सर ते हाईटच्या रेशो मध्ये येईल. मग ABC ची हाईट कोणती आहे BC, ADB याची हाईट कोणती आहे तुमची AD. आणि ह्याला काय म्हणू, बेसेस आर इक्वल. म्हणजे दोघांचा बेस जो आहे तो इक्वल आहे. वी नो दॅट BC इज इक्वल टू 4, AD इज इक्वल टू 8. 4 1 4 4 2 8, 4 चा 2 जा 8. म्हणजे ह्याचा आन्सर काय आलं 1/2. या पद्धतीने हे उदाहरण सोडवलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो पहा, आता असंच हेच उदाहरण मराठीसाठी त्यांनी आपल्याला दिले आहे. दिलेल्या त्रिकोणमध्ये BC लंब AB. पुन्हा हा BC 90 आला. म्हणजे ह्या BC ला आपण काय ह्या BC ला आपण काय म्हणणार आहोत, उंची. हा जो BC आहे AB वरती आलेला आहे म्हणजे याला आपण काय म्हणणार आहोत, पाया. दुसरंच AD लंब AB. हा AD इथं 90चा आहे म्हणजेच याला मी काय म्हणू शकतो, उंची. आणि AD AB वरच गेली म्हणजे हा काय तुमचा पाया. BC बरोबर 4 म्हणजे ही उंची जी आहे ती किती आहे 4. आणि AD बरोबर 8 म्हणजे ही उंची किती आहे तुमची 8. तर एरिया त्रिकोण ABC छेदस्थानी एरिया त्रिकोण ADB काढा. वरचा त्रिकोण ABC आहे, खालचा त्रिकोण ADB. दोघांचा पाया समान म्हणजे उत्तर जे असणार ते उंचीच्या स्वरूपात असणार. कसं ते आपण पाहू का. एरिया त्रिकोण ABC पहिला त्रिकोण दिलेला आहे आपला. दुसरा त्रिकोण कोणता आहे, एरिया त्रिकोण ADB. दोघांचा पाया समान आहे म्हणजे उत्तर हे उंचीच्या स्वरूपात असणार आहे. मग पहिल्याची जी उंची आहे ती आहे BC, दुसऱ्याची जी उंची आहे ती आहे AD. आणि याला कारण देऊ आपण उंचीच्या स्वरूपात उत्तर का घेतलं तर याचा काय समान आहे, पाया समान आहे. BC किती आहे 4, AD किती आहे 8. 4 1 4, 4 2 8. या पद्धतीचं हे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. आता असंच आपण विद्यार्थी मित्रांनो पुढच्या उदाहरणाकडे जाणार आहोत. आता पुढील उदाहरण आपल्याला मराठी माध्यमसाठी अगोदर आलेलं आहे ते पाहू आणि नंतर सेमीसाठी आपण पाहणार आहोत. पहा उदाहरण काय आहे. शेजारील आकृतीमध्ये रेख PS लंब, PS जो लंब आहे तो कुणाला आहे RQ ला. मग आता पहा हा PS आणि ही लंब RQ ला आहे. QT सुद्धा लंब आहे, कुणाला आहे PR ला. आणि ही कोणती बाजू आहे तुमची PR. ओके. तर RQ बरोबर 6 आपण दिलेल्या गोष्टी लिहू अगोदर.
हा आर क्यू 6 दिलेला आहे. PS 6, PS सुद्धा किती दिलेला आहे 6. PR 12 हे सगळा दिलेला आहे बरं विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा. PR हा इथून सुरुवात झालेली आहे आणि इथपर्यंत आहे 12 आहे. तर QT काढा, म्हणजे हा QT मला काढावा लागणार आहे. तर तुम्ही लक्षात घ्या इथं 2 त्रिकोण आहेत आणि ही PS ही उंची आहे कारण 90 अंश आणि QT ही सुद्धा उंची आहे कारण किती अंशाचा कोन आहे तो 90 अंशाचा कोन आहे, म्हणजे 2 उंच्या दिलेल्या आहेत. आणि PS लंब RQ ला आहे, QT लंब कुणाला आहे PR ला आहे. मग QS कोणत्या बाजूवरती ते RQ वरती, म्हणजे ही झाली उंची, ही झाला पाया. QT ही उंची आणि उंची ही कोणावर जाते PR वर, PR झाला पाया. हे कसं सोडवायचं आपण आता हे पाहणार आहोत. त्याच्यासाठी आता पहा इथं R, Q आणि S हे एक रेषीय आहेत, म्हणजे उदाहरण सोडवताना आपण अशी सुरुवात करू. R, Q, S हे तिन्हीचे तिन्ही असं लिहितात. का लिहितात असं, तर हे जे बिंदू आहेत हे बिंदू कसे आहेत, एक रेषीय आहेत. आता पहिला त्रिकोण मी PRQ घेतो बघा. असं त्रिकोण PRQ मध्ये आता PRQ चा फक्त विचार करा. वरती P आहे, खाली R आहे आणि Q आहे. आता ह्या PRQ मध्ये P मधून एक लंब आलेला आहे. P मधून एक लंब आलाय, कोणता आलेला आहे PS, म्हणजे ही उंची. आणि ही उंची कोणत्या बाजूवर आले, RQ, RS वर नाही. कारण आपण घेतानीच विचार करा, कारण आपण त्रिकोण घेतानीच कोणता घेतलेला आहे PRQ, म्हणजे ह्याचा विचार नाही करायचा. म्हणजे इथं PS ही उंची आणि RQ हा काय आहे तुमचा पाया. म्हणजे त्रिकोण PRQ मध्ये इथं आपण लिहू शकतो PS ही जी आहे ती काय आहे, उंची आहे, आणि RQ जो आहे तो काय आहे तुमचा पाया. मग उंची आणि पाया मिळलं म्हणल्यावर एका त्रिकोणाचं क्षेत्रफळ आपल्याला काढताच येते. म्हणजे असं लिहू आपण एरिया त्रिकोण PRQ बरोबर सूत्र काय, 1/2 पाया गुणिले उंची, म्हणजे हे सुद्धा काय येईल 1/2 पाया RQ आणि उंची PS. त्याला म्हटलं मी आकडा 1. ओके, हा झाला PRQ. ओकेच. आता PRQ चा विचार करणार, कारण एकच त्रिकोण आहे हा PRQ, पण त्याला मी उंची कुठून घेतली, वरून घेतली PS वरून. तोच त्रिकोण PRQ पहा आता. तसेच लिहू आपण त्रिकोण PRQ मध्ये. आता इथं Q वरनं हा लंब गेलाय, म्हणजे ह्याला काय करू आपण, QT उंची घेऊ आणि PS जे आहे ना तो PS काय करू आपण, त्याला पाया घेणार आहोत. आता PR हा पाया आणि QT ही उंची घेऊ. इथे लिहितो PRQ मध्ये QT जी आहे ती उंची आणि PR जो आहे तो काय घेतला मी पाया. पुन्हा त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढू. एरिया त्रिकोण PRQ बरोबर 1/2. आता मी सूत्र देत नाही, पाया गुणिले उंची, पाया PR आणि उंची कोणती आहे QT. त्याला दिला दुसरा आकडा. 1 आणि 2 चं निरीक्षण करा. दोघांच्या उजव्या बाजू एरिया त्रिकोण PRQ, एरिया त्रिकोण PRQ, म्हणजे डाव्या बाजू समान, म्हणजे उजव्या बाजू समान येते ना. इथं आपण देऊ शकतो 1 आणि 2 वरून. इथं पहा, इथं आपण अशी रेष मारू. 1 आणि 2 वरून उजव्या बाजू समान झाल्या, म्हणजे कोणकोणत्या, 1/2 RQ गुणिले PS इकडं 1/2 PR गुणिले QT. दोघाकडे 1/2 समान आहे, तो कॅन्सल झाला. म्हणजे RQ गुणिले PS बरोबर
पी आर गुणिले क्यू टी हे आलं. आता आर क्यू त्याची किंमत दिली 6, पी एस त्याची किंमत दिली 6, पी आर त्याची किंमत दिली 12 आणि क्यू टी त्याची किंमत काढायची. 6 36 म्हणजे 12 गुणिले क्यू टी. मग क्यू टी काढायचा. क्यू टी बरोबर 36, 12 गुणतो इकडे आल्यावर भागेल म्हणजे 12 × 36 म्हणजे क्यू टी बरोबर किती आलेला आहे 3. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो हे उदाहरण आपण समजून घेतलेले आहे. आपण व्यवस्थित लिहा आणि समजून घ्या ही अपेक्षा मी करतो. तेच सेम उदाहरण सेमीसाठी दिलेलं आहे. इन adjoining figure segment PS perpendicular, segment PS हा PS perpendicular RQ, हा segment QT perpendicular PR, PS is equal to 6 इथं आहे PS, RQ is equal to 6, PR is equal to 12 हा PR आहे आणि काढायचा आहे काय QT. एकच ट्रायंगल आहे. या एक ट्रायंगल मध्ये 2 हाईट आहेत त्यामुळे वेगवेगळे 2 बेस येणार आहेत. म्हणजे 2 आपल्याला वेगवेगळं क्षेत्रफळ किंवा एरिया काढून हे उदाहरण सोडवावं लागणार आहे. मग आता पहा हे आर क्यू एस हे तिन्ही कोलिनियर आहेत कारण हे तिन्ही पॉइंट एक रेषी आहेत. आर क्यू आणि एस आर कोलिनियर पॉइंट. हे जे पॉइंट आहेत ते कसले पॉइंट आहेत कोलिनियर पॉइंट आहेत. मग ट्रायंगल पहिला घेऊ. इन ट्रायंगल पी आर क्यू. आता बघा मी इथून सुरुवात करतो. पी आर क्यू या पी मधनं ही हाईट आली आहे. पी एस ला काय म्हणणार आहे मी हाईट. आणि पी एस हाईट ही कोणत्या साईडवर आली आर क्यू वर, आर एस वर नाही. कारण ट्रायंगलचं नावच असताना काय आहे पी आर क्यू म्हणजे पुढचा भाग नाही विचारात घ्यायचा. म्हणजे आर क्यू जे आहे तो काय असणार आहे त्या ट्रायंगलचा बेस. याचा एरिया काढू. एरिया ऑफ ट्रायंगल पी आर क्यू इज इक्वल टू 1/2 बेस इंटू हाईट. म्हणजे 1/2 बेस आर क्यू हाईट पी एस. इक्वेशन फर्स्ट. तसंच आता हाच ट्रायंगल विचारात घ्यायचा कोणता पी आर क्यू पण ह्याची क्यूटी हाईट विचारात घ्या आणि क्यूटी हाईट कोणावर गेलेली आहे पी आर वर. तसंच इन ट्रायंगल पी आर क्यू आता सुद्धा कोणता ट्रायंगल पी आर क्यू. आता त्याला म्हणू आपण क्यू टी ही आहे हाईट आणि पी आर हा आहे बेस. मग आता एरिया ऑफ ट्रायंगल पी आर क्यू इज इक्वल टू 1/2 बेस जो आहे तो बेस पी आर आणि हाईट जी आहे ती हाईट कोणती आहे क्यू टी. त्याला म्हटलं सेकंड. आता आपल्याला पलीकडे काय भाग सोडवायचा आहे त्याच्यामुळे मी 2 भाग करतो. फर्स्ट अँड सेकंड इक्वेशनचं तुम्ही ऑब्झर्वेशन करा, निरीक्षण करा. एरिया ऑफ ट्रायंगल इथं काय आहे पी आर क्यू, इथं सुद्धा काय आहे एरिया ऑफ ट्रायंगल पी आर क्यू. म्हणजे लेफ्ट हँड साईड इक्वल देअरफॉर राईट हँड साईड सुद्धा काय असतील इक्वलच. मग फ्रॉम फर्स्ट and second right hand side equal म्हणजे 1/2 RQ into PS is equal to 1/2 PR into QT. दोन्हीकडे 1/2 इक्वल आहे कॅन्सल होईल म्हणजे शिल्लक राहिलं RQ into PS is equal to PR into QT. RQ how many 6 PS 6 PR 12 QT find out करायचं. 6 into 6 36 is equal to 12 into QT
therefore QT is equal to 36. 12 मल्टिप्लाय आहे तिकडे आल्या डिवायडेड होईल म्हणजे 12 चा 3 जा 36 बार 3 36 म्हणजे QT is equal to how many 3. विद्यार्थी मित्रांनो पहा अशा पद्धतीने मी आशा करतो की तुम्हाला हे उदाहरण समजलं असेल. आता पुढच्या उदाहरणाकडे आपण म्हणजे याच्यातील चौथ्या उदाहरणाकडे जाणार आहोत. हे कोणासाठी मराठीसाठी असू दे आपण सोडवून घेऊ. शेजारील आकृतीत AP लंब BC. आता पहा AP आणि हा काय आहे तुमचा BC. तर पहा विद्यार्थी मित्रांनो AP लंब BC. AP लंब आहे म्हणजे इथला कोण 90 आहे. AD पॅरलल BC म्हणजे AD समांतर BC आहे. तर एरिया त्रिकोण ABC गुणोत्तर एरिया त्रिकोण काय काढा BCD काढा. ABC म्हणजे हा ABC आणि दुसरा कुठला आहे BCD हा BC आणि हा कोणता आहे. मग आपण पाहिले दोन समांतर रेषा असतील तर त्या दोन समांतर रेषामध्ये दोन्ही त्रिकोणाची उंची आणि पाया समान असते आणि ज्या दोन त्रिकोणाची उंची आणि पाया समान असतो त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर एकास एक असते. ओके. दोन समांतर रेषांमधील दोन समांतर रेषेमधील त्रिकोणाचा पाया आणि उंची जी असते ती काय असते समान असते. मग एरिया त्रिकोण ABC गुणोत्तर म्हणजे शेवटी भागाकार एरिया त्रिकोण BCD पाया आणि उंची समान असेल तर त्याचं उत्तर 1/1 या पद्धतीने असते. विद्यार्थी मित्रांनो पहा हा गुणधर्म लिहा आणि या पद्धतीने हे उदाहरण सोडवा. आता आपल्याला याच्यातीलच सेमीचं उदाहरण पाहावं लागणार आहे. तसंच दिलेलं आहे. इन ॲडजॉइनिंग फिगर AP परपेंडिक्युलर BC AP परपेंडिक्युलर आहे 90 डिग्री दाखवतो BC ला आणि AD पॅरलल BC ही पहा लाईन AD ही BC या पॅरलल लाईन मध्ये पहिला ट्रायंगल आहे ABC दुसरा ट्रायंगल कुठला आहे BCD आणि पॅरलल लाईन मध्ये जर दोन ट्रायंगल असतील आणि त्यांच्या एरियाचं रेशो काढायचा असेल तर त्यांचा बेस आणि हाईट दोन्ही इक्वल असतं. बघा मग ह्याचं सुद्धा उत्तर आपण असं लिहू शकतो. एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल BCD इज इक्वल टू 1/1 म्हणजे काय लिहू बेस अँड हाईट दोघांची कशी आहे ती इक्वल आहे. या पद्धतीने चौथं उदाहरण आहे. तर विद्यार्थी मित्रांनो पहा आपण आता शेवटच्या उदाहरणाकडे म्हणजे पाचव्या उदाहरणाकडे जाणार आहोत. आता आपल्याला पहिल्यांदा जो प्रश्न आलेला आहे तो आलेला आहे सेमीचा. पाहू काय सेमीचा प्रश्न. इन ॲडजॉइनिंग फिगर PQ परपेंडिक्युलर BC हो का ही PQ परपेंडिक्युलर BC ला आहे. AD परपेंडिक्युलर BC AD परपेंडिक्युलर BC आहे. देन द फॉलोइंग रेशोज फाइंड द फॉलोइंग रेशोज. पहिला कुठला आहे एरिया ऑफ ट्रायंगल PQB एरिया ऑफ ट्रायंगल PQB अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल कोणता आहे PBC. PQB म्हणजे हा PQB हा आहे आणि दुसरा कुठला आहे PQC. ओके म्हणजे पहा दोघांची हाईट जी आहे ती इक्वल आहे म्हणजे उत्तर बेसच्या स्वरूपात असणार. मग पहिला बेस कोणता आहे तुमचा BQ दुसऱ्याचा बेस कोणता आहे PBC सॉरी काय PBC. दुसरा जो बेस असणार आहे तो कोणता असणार आहे BC आणि ह्याला उत्तर द्यायचं हाईट्स आर इक्वल. हाईट जी ती कशी आहे इक्वल. ते झालं फर्स्ट. आता सेकंड एरिया ऑफ ट्रायंगल PBC डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल ABC. आता PBC पहा PBC हा लहान ट्रायंगल
आणि मोठा हा ABC. काय दिसते हो? पुन्हा ह्या PBC ची हाईट PQ कुणावरती आली? BC वरती. म्हणजे PBC मध्ये PQ हाईट BC बेस. नंतर मोठा ट्रायंगल ABC, AD त्याची हाईट आणि BC हा बेस. म्हणजे पुन्हा इथं सुद्धा दोघाचा बेसच काय झालेला आहे? इक्वल झालेला आहे. बेस इक्वल झालेला आहे. बेस इक्वल झाला म्हणजे उत्तर कशा स्वरूपात असेल? हाईटच्या. मग PBC ची हाईट PQ, ABC त्याची हाईट कोणती आली? ED. म्हणजे इथं काय लिहू आपण? बेसेस इक्वल. हे झालं दुसरं. तसंच आपण तिसरं आणि चौथं सोडवण्याचा प्रयत्न करू. आता पहा काय दिले? एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल ADC. हे ट्रायंगल नीट पाहायचं म्हणजे आपल्याला ते त्याचं उत्तर काय होतं समजतं. ABC पाहता ABC मोठा ट्रायंगल आणि दुसरा कोणता आहे? ADC हा छोटा. बरं असू द्या. A, B आणि C A मधनं परपेंडिक्युलर आला म्हणजे AD त्याची हाईट झाली. ADC ही सुद्धा A मधनं परपेंडिक्युलर आहे. AD त्याची काय झाली? हाईट झाली. म्हणजे दोघांची इथं हाईट इक्वल आहे. हाईट इक्वल म्हणजे उत्तर कशा स्वरूपात? बेसिसच्या. मग ABC आता पहा ABC AD जर हाईट असेल तर BC हा त्याचा बेस असणार आहे. BC अपॉन AD जर हाईट असेल तर ह्याचा DC हा काय असणार आहे? बेस असणार आहे. मग इथं काय लिहू आपण? हाईट इक्वल. आणि चौथं याच्यातलं एरिया ऑफ ट्रायंगल ADC डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल काय? PQC. ADC पहा ADC ओके. AD त्याची हाईट DC बेस. दुसरा काय आहे? PQC. PQ त्याची हाईट आणि QC हा त्याचा बेस. म्हणजे ह्याचं काहीच नाही. म्हणजे याचं उत्तर जे असणार आहे ते कसं असणार आहे? बेस इंटू हाईट डिवायडेड बाय बेस इंटू हाईट. ADC ह्याचा बेस जो आहे तो आहे DC. हाईट जी आहे ती आहे AD. PQC ह्याचा बेस जो आहे तो बेस असणार आहे QC आणि त्याची हाईट जी असणार आहे ती कोणती असणार आहे? PQ. तर विद्यार्थी मित्रांनो पहा सेमीची इथं उदाहरणं संपलेली आहे. आता फक्त एक शेवटचं उदाहरण मराठीसाठी राहिलेलं आहे. त्याच पद्धतीचं आहे. पाहू आपण. एरिया ऑफ ट्रायंगल PQB. एरिया ऑफ ट्रायंगल PQB डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PBC. आता पहा PQB आणि दुसरा कुठला आहे? PBC असू द्या. PQB. आता हा PQB म्हणजे ही PQ हाईट आहे आणि PQ ही उंची आहे आणि BQ हा पाया आहे. आणि पुन्हा PBC पुन्हा उंची काय आली तुमची? PQ आली आणि त्याचा BC हा काय आला? पाया आला. म्हणजे ते दोघांची उंची समान आहे. उत्तर जे असणार आहे ते पायांच्या स्वरूपात असणार आहे. PQB म्हणजे याचा जो पाया असणार आहे तो कोणता असणार आहे? BQ. PBC त्याचा पाया असणार आहे तो कोणता असणार आहे? BC. आणि याला म्हणू आपण काय म्हणायचं? कारण द्यायचं उंची समान म्हणून ही दोन्ही पाया. दुसरं जे आहे त्रिकोण PBC. एरिया ऑफ त्रिकोण PBC छेदस्थानी एरिया ऑफ त्रिकोण ABC. आता PBC पहा. PBC PQ त्याची उंची आणि BC हा पाया. दुसरा ABC. AB ही AD ही त्याची उंची आणि BC हा पाया. म्हणजे पुन्हा इथं पाया समान आलेला आहे. पाया समान आले की उत्तर कशा स्वरूपात? उंचीच्या. PBC मध्ये PQ ही उंची, ABC
ABC मध्ये AD ही उंची, तर का, तर त्याला काय म्हणू आपण, पाया हा तुमचा कसा आहे, समान आहे. आणि तिसरा, एरिया त्रिकोण ABC छेदस्थानी एरिया त्रिकोण ADC. पहा आता ABC कुठे, ABC आणि हा ADC. आता ABC चा विचार करा, ABC मोठा त्रिकोण म्हणजे AD ही त्याची उंची, BC हा पाया, AD त्याची उंची, DC हा त्याचा पाया. म्हणजे तो उंची समान आहे, म्हणजे उत्तर कशा स्वरूपात, पायाच्या. मग ABC चा पाया BC, ADC चा पाया DC, कारण ह्या दोन्ही त्रिकोणाची उंची जी आहे ती उंची कशी आहे, समान आहे. आणि चौथं, एरिया त्रिकोण ADC छेदस्थानी एरिया त्रिकोण PQC. हा त्रिकोण ADC, हा त्रिकोण PQC, दोन्ही वेगवेगळे त्रिकोण आहेत. मग आपण पाहू, ADC ची AD हाईट, DC बेस. ADC चा AD ही उंची, DC हा पाया, PQ ही उंची, QC हा पाया. म्हणजे वेगवेगळं आहे सगळं. म्हणजे काय लिहायचं आपल्याला, ह्याच्या स्वरूपात लिहावं लागेल सूत्राच्या, पाया गुणिले उंची. इथं सुद्धा काय येईल तुमचं, पाया गुणिले उंची. मग ADC चा पाया DC उंची AD, PQC चा पाया QC उंची PQ. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्या पद्धतीने हे आपलं संपलेलं आहे. तुम्ही सर्व उदाहरण लिहा, काय अडचण असेल तर मला तुम्ही कॉल करू शकता. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.